नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जेन्झींसोबत संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित। कार्यक्रमात फडणवीसांचा क्रिकेटपटू तिलक वर्मासह अर्जुन पुरस्कार विजेत्या दिव्या देशमुखचाही सत्कार। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधता राहुल गांधींची भूमिका दुटप्पी। पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावरती देवेंद्र फडणवीसांची टीका। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पाडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे। राजकारण हा माझा व्यवसाय नाही, राज्याचा मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलं नव्हतं। जेन्झींसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉर्पोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा। नागपुरातील कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता, महाराष्ट्राची खरी जनरेशन झी कार्यक्रमात होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला तर राहुल गांधींच्या कार्यक्रमात पैसे देऊन गर्दी जमवल्याचा भाजपचा आरोप। महाराष्ट्र की जो जेनजी, महाराष्ट्र के जो युवा आज इस मैदान पर थे, 25,000 लोग, कोई गाड़ियां नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। नागपुरातील रेशीमबाग मैदानावरती मुख्यमंत्री फडणवीसांच्या जेन्झींसोबत संवादाच्या कार्यक्रमात ढोल ताशा पथकाचं सामूहिक वादन। 4,000 वादकांचा एकाच वेळी वादनाचा विश्वविक्रम। पुण्यातील सीओईपी राडा प्रकरणी काँग्रेस पाठोपाठ भाजप आणि एबीव्हीपीच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवरती पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता तर मग फडणवीसांचा नागपुरातला कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजनेला काय म्हणायचं? संजय राऊतांचा सवाल। संपूर्ण भाजपच पेड इव्हेंट असल्याची टीका। शालेय पोषण आहारातला न शिजणारा वाटाणा फडणवीसांनी खाऊन दाखवावा, भ्रष्टाचार करणारे नागपूरचेच लोक आहेत, संजय राऊतांची टीका। तर कोविडच्या काळात खाल्लेल्या खिचडीचा हिशोब द्या, नवनाथ बन यांचा टोला। देवेंद्रजींनी हा वाटाणा घेऊन आपल्या घरी शिजवावा आणि एक शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आंबेगाव, तिने जेव्हा सरकार किती निकृष्ट दर्जाचं, हे कोण आहेत? हे पुरवठादार हे सगळे नागपूरचे आहेत। संजय राऊत खिचडीमध्ये घोटाळा करणारे आणि त्याचे पैसे खाणारे तुम्ही, परंतु आधी कोविडच्या काळामध्ये कामगारांची खाल्लेली खिचडी याचा हिशोब महाराष्ट्राला जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने दिला पाहिजे। आम्हाला सगळं माहिती, काय शिस्त आहे ते आम्ही बघतोय। पवारांची राष्ट्रवादी आणि मोदींच्या भेटीवरनं वडेट्टीवारांचं विधान। कितीही वेळा मोदींना भेटा, आम्हाला राग येणार नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तीनदा भेटलं पाहिजे विशेष करून, आणि तीनदा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येणार नाही। आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही आज बोलणार नाही। काय शिस्तय, काय पकतय, वटाणे शिजतात की नाही एवढं आम्ही बघतोय। म्हणजे